नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश भारती कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन चॅनलवर आणि प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पाहूया हवेचा दाब आणि त्यापासून होणारे वाऱ्यांचे वहन किंवा वाऱ्यांची निर्मिती हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी विचारलेलं होतं की सर हा टॉपिक फार अवघड आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसेल तर हा अवघड जाऊ शकतो। जर तुमची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर फक्त पुन्हा नंतर आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आपल्याला पुढचे मार्क मिळू शकतात। बघा, पूर्ण जर आपण अभ्यास केला तर आपल्या पृथ्वीवरती ज्या काही काल्पनिक रेषा मानतो, आपण उभ्या मानतो, त्याला रेखावृत्त म्हणतात। रेखावृत्तावरून आपण काय करतो तर वेळेचं नियोजन ठरवतो। म्हणजे ग्रीनिज रेखावृत्त असेल, भारत असेल, सिंगापूर असेल तर वेळेचा फरक आपण रेखावृत्तावरून सांगतो। अक्षवृत्तावरून आपण वातावरणाचा किंवा हवामानाचा अंदाज सांगतो किंवा त्या ठिकाणचा हवामान अंदाज काय असेल हे कोणत्या अक्षवृत्तावरती ते स्थान आहे त्याच्यावरून सांगितलं जातं। म्हणजे अक्षवृत्तावरून आपल्याला काय सांगता येईल, हवामानाचा अंदाज सांगता येईल। रेखावृत्तावरून वेळेचा अंदाज सांगता येईल आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्त दोन्हीवर मिळून जीपीएस प्रणालीनुसार एखाद्या जागेचं स्थान सांगता येईल। मी आता जे बोललो ते परीक्षेला प्रश्न पडलेला आहे। ओके मित्रांनो, त्यानंतर आपल्याला एक विचारतात की एकूण पृथ्वीवरती हवेच्या दाबामुळे जे काही हवेचे पट्टे तयार झालेले आहेत ते एकूण किती तयार झालेले आहेत, तर मित्रांनो 7 झालेले आहेत। हवेचे दाबाचे एकूण पट्टे किती आहेत, 7 आहेत। पृथ्वीवरचे जे काही एकूण हवेच्या दाबाचे पट्टे आहेत ते किती आहेत, तर 7 आहेत। ते कोणकोणते 7 म्हणलं तर काही ध्रुवावरचे हे 2, त्यानंतर उपध्रुवीय 2, त्यानंतर या ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे तयार होतात हे 2 आणि कमी दाबाचा जो विषुववृत्तीय पट्टा आहे तो 1। आपण विश्लेषणात पुढे बघूया, पण प्रश्न काय काय पडतात त्याबद्दल थोडंसं आपण बोलूया। एकूण विषुववृत्तावर एकूण पृथ्वीवरती हवेच्या दाबाचे पट्टे किती तयार होतात, तर 7 होतात। त्यापैकी जास्त दाबाचे पट्टे किती होतात, तर ते होतात 4 आणि कमी दाबाचे पट्टे किती होतात, तर ते होतात मित्रांनो 3। जास्त दाबाचे पट्टे 4 होतात, कमी दाबाचे पट्टे 3 होतात। आता हवेचा दाब जर असेल तरच हे वारे तयार होऊ शकतात। हवेचा दाब कशावर डिपेंड आहे, तर आता त्याच्यावर परीक्षेला काय काय प्रश्न पडलेले आहेत आपण त्याच्याबद्दल बोलू। आपण राज्यसेवेला आता जे काही मेन्सची परीक्षा झालेली आहेत आणि प्रिलिम्सच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक प्रश्न पडतात, ते म्हणजे कोणते, जर आपण बघितलं हवेचा दाब नियंत्रित करणारे घटक कोणते, तर हवेचा दाब नियंत्रित करणारे घटक मित्रांनो हे काय, उर्वरित वरचे आहेत 4। आता हवेचा दाब नियंत्रित करणारे घटक म्हणजे काय, हवेचा दाब म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, आपण नेहमी म्हणतो की जर कमी दाबाचा पट्टा असेल आणि जास्त दाबाचा पट्टा असेल तर जास्त दाबाकडूनच कमी दाबाकडे काय होतं, वहन होतं। मग आता इथे बघा हवेचा दाब आणि तापमान। आता हवेचा तापमान आणि तापमान ह्याच्यावरती तुम्हाला अ ब क मध्ये प्रश्न पडतात, अवाक्य देतात। जर एखाद्या प्रदेशामधील तापमान अधिक असेल तर त्या प्रदेशामधील हवेचा दाबही अधिक असतो, हे वाक्य चूक आहे। कारण असं आहे, जर एखाद्या प्रदेशामधील तापमान जास्त असेल त्याच्या विरुद्ध हा दाब असतो। तापमान जर जास्त असेल तर काय असतं मित्रांनो, दाब हा कमी असतो। का बरं असं, जर एखाद्या वस्तूला जर तापवलं तर त्याचं तापमान वाढतं, तापमान वाढल्यानंतर ती तापलेली वस्तू ही काय होते, प्रसरण पावते। प्रसरण पावते म्हणजे विस्तृत होते। प्रसरण पावल्यानंतर त्यांच्यातले कण हे दूर दूर जातात, मग दूर दूर गेल्यानंतर ते विरळ होतात आणि जर विरळ झाले तर त्या ठिकाणचा त्याच्यावरचा दाब हा कमी होतो। म्हणजेच एखाद्या वस्तूचं जर तापमान वाढलं तर ती प्रसरण पावते। प्रसरण पावते म्हणजे त्यांच्यामधले जे काही कण जवळजवळ असतात ते दूर दूर जातात। ते दूर दूर गेल्यानंतर त्या ठिकाणचा हवेचा दाब हा कमी होतो, ती हवा विरळ होते। म्हणजे तापमान जर वाढलं तर हवेचा दाब काय होतो, कमी होतो। मग आता तुम्हाला अवाक्य असं देतात की एखाद्या भूप्रदेशामधील जर तापमान अधिक असेल तर हवेचा दाब हा कमी असतो। आता वाक्य काय आहे, बरोबर आहे मित्रांनो। या पद्धतीने आपल्याला घेता आलं पाहिजे। बरं, आता पहा, जर आपण तापमान आणि हवेच्या दाबाबद्दल बोललो तर आता ह्याचा पुढे संबंध काय येईल आपण त्याच्यावर बोलू। आता पुन्हा एक प्रश्न असा पडतो की समुद्र सपाटीच्या जवळ हवेचा दाब कसा असतो। समुद्र सपाटीच्या जवळ हवेचा दाब हा जास्त असतो आणि हवा जशी जशी वातावरणामध्ये उंच जाते तसा तसा हवेचा दाब हा कमी होतो। म्हणून समुद्र सपाटीपाशी जर आपण एखादं कुकर लावलं मटण शिजवायला तर 4 शिट्ट्यात शिजेल आणि तेच जर एखाद्या पर्वती भागामध्ये नेऊन लावलं तर तिथं 10 शिट्ट्या लावाव्या लागतील। कारण तिथं दाब हा काय असतो, कसा असतो, वर जसं जसं आपण वर जाऊ तसा तसा दाब कमी होतो आणि जर आपण समुद्र किनारपट्टीपाशी बघितलं तर दाब काय असतो, जास्त असतो। म्हणून वाक्य तुम्हाला असं देतील, समुद्र किनारपट्टीपाशी हवेचा दाब हा जास्त असतो। बरोबर, समुद्र किनारपट्टीपासून आपण जसं जसं उंचावर जाऊ तसा तसा दाब काय होतो, कमी होतो। म्हणजे उंचीनुसार जसं जसं उंची वाढेल
तसा तसा दाब काय होतो मित्रांनो, कमी होतो. हे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आल्या पाहिजेत, तरच आपण इकडे ह्या ज्या काही काल्पनिक रेषा मांडून एकूण भूपृष्ठाचे 7 पट्टे तयार झालेत हवेचे, आपल्याला ते समजतील. त्यानंतर हवेतील बाष्पाचे प्रमाण. आता हवेच्या बाष्पाचं प्रमाण जसं तापमानाबाबतीत आहे सेम तसंच याही ठिकाणी आहे. हवेत जर एखाद्या ठिकाणी बाष्प जर जास्त असेल तर त्या ठिकाणी हवेचा दाब हा कमी असतो, आणि एखाद्या प्रदेशामध्ये जर हवेतील बाष्प हे जर कमी असेल तर दाब जास्त असतो. म्हणजेच इथं व्यस्त प्रमाण आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. व्यस्त म्हणजे काय, जर बाष्प जास्त असला तर हवेचा दाब कमी असतो, जर बाष्प जर कमी असेल तर हवेचा दाब जास्त असतो. यावरून जसं वाक्य तयार होईल ते आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो. आता पृथ्वीचं परिवलन चालू असतं. पृथ्वीचं जर परिवलन म्हणजे स्वतःभोवती असं परिवलन जर चालू असलं, घालीन लोटांगण म्हणतो आपण, परिवलन जर चालू असेल तर स्वतःभोवती एक फोर्स तयार होतो. त्या फोर्सचा परिणाम कोठे होतो तेही आपण इकडे बघणार आहोत. स्वतःचं परिवलन चालू असतं, त्या परिवलनानंतर या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा एक वापर केलेला आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीचा हवेचा दाब नियंत्रित करणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट आपल्याला करता येतो. का, कारण जर जमिनीच्या जवळ जर बघितलात म्हणजे अगदी जमिनीच्या जवळ तर गुरुत्वाकर्षण शक्ती ही जास्त असते. गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असल्यामुळे या ठिकाणी तो कशावरती परिणाम करतो, त्या दाबावरती परिणाम करतो. गुरुत्वाकर्षण शक्ती जर जास्त असेल जमिनीच्या जवळ तर तिथे दाब जास्त असतो. पण जर आता बघा, जर आपण जर उंच शिखरावरती गेलो किंवा उंचीनुसार जर गेलो तर गुरुत्वाकर्षण शक्ती काय होते, कमी होते. मग गुरुत्वाकर्षण शक्ती जर कमी झाली तर त्या ठिकाणी दाब पण काय होतो, कमी होतो. म्हणजेच आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो बघा, दाबावर नियंत्रित करणारे पुढील घटक आहेत, त्याबद्दल योग्य किंवा अयोग्य वाक्य ओळखा. जर वातावरणामधील एखाद्या विशिष्ट प्रदेशामधील तापमान जर जास्त असेल तर दाब काय असेल, कमी असेल. समुद्र किनारपट्टीपासून आपण जसं जसं उंच जाऊ तसा तसा दाब काय होतो, कमी होतो. जसं जसं उंचावर जाऊ तसा तसा दाब काय होतो, कमी होतो. हवेतील बाष्पाचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या प्रदेशामधील काय असते, हवेचा जो काही बाष्पाचं प्रमाण जर जास्त असेल तर हवेचा दाब काय असतो, कमी असतो. पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणापैकी गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या भूपृष्ठाजवळ काय असते, जास्त असते, म्हणून तिथं दाबही जास्त असतो. जसं जसं आपण उंचावर जाऊ गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते, म्हणून तिथं दाब पण काय होईल, कमी होईल. हे आता काय झाले, नियंत्रित करणारे घटक झाले. आता हे आपण काय म्हणलो, हवेचा दाब नियंत्रित करणारे घटक. आता हे समजून घेतलं मित्रांनो, यावरती नेहमी प्रश्न पडतो. आता आपल्याला ते आलं. आता आपण या बाजूला येऊ. जर आपण या ठिकाणी बघितलं की अक्षवृत्त म्हणजे आडव्या रेषा आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त. आपण रेखावृत्त आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. रेखावृत्ती गणित पडतात. जर ग्रीनिज या ठिकाणी 5:30 वाजले असतील तर त्याच वेळेला भारतात किती वाजलेले असतील, सकाळचे दुपारचे मागे पुढे जाण्याचा आपण तो क्रम पाहू. रेखावृत्ताच्या बाबतीत अक्षवृत्तावरून हवामान कळतं. आज आपण हवामान पाहू. अक्षवृत्त रेखावृत्त म्हणून आपलं जीपीएस बनतं, एखाद्या वस्तूचं स्थान सांगता येतं. आता या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर एकूण जर अभ्यास आपण केला तर पृथ्वीवरती ज्या अक्षवृत्तीय काल्पनिक रेषा आहेत त्याच्यानुसार एकूण या ठिकाणी किती वायूचे हवेच्या दाबाचे पट्टे तयार होतात तर 7 होतात. त्यातले जास्त दाबाचे पट्टे किती होतात, 4, आणि कमी दाबाचे पट्टे किती होतात, 3. आता पहा, तापमान आपण बघितलं होतं. या ठिकाणी तापमान जर अधिक असेल तर हवेचा दाब काय असतो, कमी असतो. तापमान जर अधिक असेल तर हवेचा दाब काय असतो, कमी असतो. इथे काय असतो, हवेचा दाब काय असतो, कमी असतो. आता यानुसार बघू आपण काय होईल. तापमान अधिक म्हणजे काय, बऱ्याच लोकांना हेच समजणार नाही. नेमकं तापमान काय ते सांगा, मग पुढे जावा म्हणाल. तापमान म्हणजे काय बघा, जर हिवाळ्यामध्ये तापमान कमी असेल तर थंडी वाजते, आणि जर उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असेल म्हणजे उदाहरणार्थ बघा, जर आपण 25 अंश सेल्सिअस तापमान असेल तर आपण म्हणतो काय आहे, हवा थंड आहे. 18 पर्यंत जर नेली तर काय म्हणतो आपण, हिवाळा आहे. किंवा आपण उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात जर 40 टेम्परेचर बाहेर उन्हात असेल तर आपण एसी घरामधली लावतो आणि त्याचं टेम्परेचर किती ठेवतो, 18. म्हणजे तापमान जर जास्त असेल, मी काय म्हणलं, तापमान जास्त, गरम होणे, गरम, तापमान जर जास्त असेल, गरम होत असेल तर त्या ठिकाणी हवेचा दाब काय असतो, कमी असतो. आता याच कन्सेप्टवर आधारित आपण पुढे जाऊ. आपल्याला भूपट्टा कशा समजतात बघा. आता हवेचे पट्टे 7. आता बघा, जर या ठिकाणी जर बघितलं, हा विषुववृत्त आहे, याचं नाव विषुववृत्त आहे. या बाजूला कर्कवृत्त असतो, या बाजूला मकरवृत्त असतो. हे विषुववृत्त 0 अंशाला म्हणतात. हे जर इथं बघितलं तर हे कर्कवृत्त 23.5 अंशाला म्हणतात. या ठिकाणी मकरवृत्त 23.5 अंश दक्षिण गोलार्धात त्याला म्हणतात. मकरवृत्त कर्कवृत्ताचा एक वेगळा व्हिडिओ घेऊ आपण. आता इथं 7 भूपट्ट हवेचे पट्टे कसे तयार झाले ते बघू. आता पहा, जर आपण सूर्यापासून जर बघितलं तर पृथ्वी इथे आहे, सूर्य तिकडे असतो. ही पृथ्वी जी आहे एकदा या बाजूला कलते आणि एकदा या बाजूला कलते. ही कलने म्हणजे काय,
तर कलत असताना ही थोडंसं लवंडत आहे. म्हणजे आपण आता बघा हे स्ट्रेट आहे, आपण एखादा दारुड्या म्हणत नाही का, काही कल्ल बघा बाजूला म्हणून वाकडं झालं, तर आता आपण म्हणतो ही कलते. ही जर कलली तर कोणत्या पद्धतीने कलते? 23.5 अंशात कलते. म्हणजे इकडे जर गेली तर 23.5 अंश जाणार आणि पुन्हा जर इकडे कलली तर ही 23.5 अंश येणार. म्हणजे एकदा दक्षिण गोलार्ध 23.5 अंश तिकडे जातो, एकदा उत्तर गोलार्ध 23.5 अंश. म्हणजे काय हे एकदा असं जाणार आणि एकदा हे असं इकडे जाणार. त्याच्यावरून काय होतं तर सूर्य जो आता इथं फिक्स असेल, समजा इथं फिक्स बिंदू आहे, तर आता सूर्य काय करतो 23.5 अंश जर कलत असेल तर हा जो विषुववृत्तीय भाग आहे तो वर्षभर म्हणजे जवळजवळ 66.5 अंशाच्या खाली तिथला कोणच येत नाही. ह्याचा परिणाम काय होतो? सूर्यापासून येणारे जेवढे काही सूर्यकिरण आहेत ते या विषुववृत्तावरती वर्षभर स्ट्रेट काटकोनात पडतात, लंब रूपात पडतात. त्यामुळे तिथं पूर्ण उकाडा होतो, गरम होतं. आणि जर इथं गरम जर झालं तर या ठिकाणी जे काही लोक आहेत या विषुववृत्ताच्या पट्ट्यामधले कांगो खोऱ्यातले वगैरे काळे भोर लोक राहतात, कारण त्या प्रदेशामध्ये ऊन जास्त लागतं. त्यामुळे त्या ठिकाणचे लोक काळे असतात, कारण ते उष्णकटिबंधात राहतात. त्यामुळे हा उष्णकटिबंधातला पट्टा आहे, काळे भोर लोक राहतात वर्षभर. म्हणजे त्या ठिकाणी नियमित पाऊस पडतो, दररोज दुपारनंतर पाऊस पडतो. म्हणून त्या ठिकाणचे लोक हे बऱ्यापैकी काय असतात, प्रतिकार क्षमता त्यांच्यात कमी असते आणि रोगीट असतात आणि नेहमी नाक गळत असतं. जर तुम्ही फोटो वगैरे जर बघितलो तर बऱ्याच कांगो खोऱ्यातले दक्षिण आफ्रिकेतले लोक जर बघितले तर काळे दिसतात आणि त्यांच्या नाकातनं काही द्रव म्हणजे शिंबूड आपला येतो असं म्हणू आपण, तर त्या पद्धतीने येत असतो. त्यामुळे या प्रदेशाचा आपण अभ्यास जर केला तर विषुववृत्तीय दाबाचा पट्टा हा कसा असतो, तापमान जास्त असतं, टेम्परेचर जास्त असतं. टेम्परेचर जर जास्त असेल तर आता तापमान जर जास्त म्हटलं तर आता काय होतं बघा, तापमान जर जास्त असेल तर आता या ठिकाणी दाब मात्र काय असणार, कमी असणार. म्हणून या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. एक पहिलं लक्षात ठेवायचं. का बरं असं होतं? इथे कमी दाबाचाच पट्टा का तयार होतो? कारण इथलं जर तापमान वाढलं, कारण इथं तापमान वाढतच का बरं? कारण या ठिकाणचा सूर्य वर्षभर नियमित इथं लंब रूपात काय करतो, किरण देतो किंवा ऊन देतो. ऊन दिल्यामुळे इथलं टेम्परेचर नियमित वाढतं दररोज दुपारपर्यंतच. म्हणजे आपल्याकडे दुपारी उन्हाळ्यात जर बघितलात सकाळी 11 वाजताच गरमी होऊ लागली म्हणतो बघा आपण. 11 वाजता एवढं उकडलाले तर आपण आता मे महिन्यामध्ये तर आपलं काहीच खरं नाही असं जे म्हणतो, ह्यांना तसं सकाळी 7-8 वाजल्यापासून दिसायला चालू होतं, तिथं व्हायला चालू होतं. एवढं त्यांच्याकडे टेम्परेचर जास्त असतं. म्हणजेच तापमान जास्त असल्यामुळे इथला कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तसंच इथून जर सूर्यकिरण इथं स्ट्रेट लंब रूपात पडत असतील तर इथपर्यंत जाऊजेपर्यंत काय होता, तो ध्रुवावरती तिरपे होतात. वाकडे जर झाले, तिरपे जर झाले तर इथपर्यंत पोहोचूजेपर्यंतच काय असतं, ऊन कमी होतं. जर ऊन कमी झालं तर इथलं तापमान हे जे काही तापमान असेल ते कमी असतं. मग आता तापमान जर कमी असेल तर दाब काय होतो, जास्त होतो. मग दाब जर जास्त झाला तर आता इथं काय होतं, जास्त जर झाला, जास्त जर झाला, इथलं तापमान कमीच का असतं, कारण इथलं तापमान इथपर्यंत सूर्यकिरण पोहोचतच नाही. त्यामुळे ह्या दोन्ही ध्रुवावरती बर्फ हा गुठून बसलेला असतो. जर बर्फ गोठलेला असेल तर ते अंकुचन होतं. आकुचन झाल्यामुळं इथलं सगळं घट्ट होऊन बसलेला राहतो, तो असतो सगळा बर्फ. इथे तापमानच कमी असल्यामुळे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. मुळे ध्रुवावरचे जे वारे आहेत हे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. काही ध्रुवावर जास्त दाबाचा पट्टा, उत्तर ध्रुवावर, आणि इथं पण जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. इथं तापमान जास्त असतं, इथं दाब काय असेल, कमी. तापमान जास्त, दाब कमी. इथे तापमान कमी, दाब जास्त. त्यामुळे 1, 2 आणि हे 3, हे 3 काय आहेत, हे कुठल्या वहनानं किंवा कशानंच होत नाहीत. हे 3 असे हवेचे पट्टे आहेत की जे तापमानावर अवलंबून आहेत, तापमानावर अवलंबून आहेत. त्यामुळे 1, 2 आणि 3 हे तापमानामुळे हे झालेले हवेचे पट्टे तयार आहेत. त्यामुळे आपण ह्या 3 पट्ट्याचा अभ्यास बघितला. आता यामध्ये परीक्षेला प्रश्न कसा पडतो बघा. आता ह्याला हे 0 अंश विषुववृत्त आपण नियमित मानतो, ह्याला विषुववृत्त मानतो, ह्याला कर्कवृत्त मानतो, ह्याला मकरवृत्त मानतो. आता हे विषुववृत्तीय पट्टा असल्यामुळे या पट्ट्याला काय म्हणलात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. आता याच्यावर प्रश्न कसे पडतात की विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा पुढीलपैकी कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे. मग 25, 35, 45, 40 असं देऊ शकतात. कुठपर्यंत देऊ शकतात, कारण शून्यापासून उत्तर गोलार्धात 90 आहेत आणि दक्षिण गोलार्धात 90 आहेत. मग आता उत्तर देताना बऱ्याच लोकांना असं लक्षात येतं, इथलं 5 म्हणलं तर उत्तर म्हणावं लागतंय आणि इथलं 5 म्हणलं तर दक्षिण म्हणावं लागतं. इथलं 90 म्हणलं तर उत्तर म्हणावं लागतंय, इथलं 90 म्हणलं तर काय म्हणावं लागतं, दक्षिण म्हणावं लागतं. म्हणजेच जो काही आपल्याला प्रश्न विचारला जाईल की विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात असतो, तर 10 अंश उत्तर गोलार्ध आणि 10 अंश दक्षिण गोलार्ध. मग त्याला वाचताना म्हणताना असं देतात, 10 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 10 अंश दक्षिण अक्षवृत्त. या दरम्यान उत्तर अक्षवृत्त 10,
दक्षिण अक्षवर्त 10 या दरम्यानचा पट्टा हा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असतो. आता त्यामध्ये पुन्हा एक प्रश्न विचारला जातो, डोलड्रम. डोलड्रम किंवा शांत हवेचा पट्टा, म्हणजे डोलड्रम कशाला म्हणायचं, डोलड्रम कशाला म्हणतात, शांत हवेचा पट्टा कशाला म्हणतात. तर या ठिकाणी ह्या मध्ये जर बघितलं म्हणजे कोणता 5 अंश दक्षिण गोलार्ध आणि 5 अंश उत्तर गोलार्ध या दरम्यान जर आपण अभ्यास केला तर त्या प्रदेशामध्ये हवा ही अत्यंत शांत राहते. मग तुम्ही म्हणाल अत्यंत शांत काच राहते, त्याचं कारण असं आहे, त्याला एक मूळ कारण आणि एक दुसरं बाहेरून येणारं कारण. कोणतं बघा, बाहेरून येणारा म्हणजे आपला नियम काय आहे, हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहिली पाहिजे. तुम्ही म्हणाल ही कमी दाबाचं का बरं, कारण वर्षभर या ठिकाणी काय असतो, तापमान जास्त, म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला. इथं जास्त दाबाचा पट्टा असतोच, इथंही जास्त दाबाचा पट्टा असतोच. का असतो त्याचे कारण पाहू. आता ह्या कमी दाबाकडे आता विचार करा की इकडून एक हवा येते आणि या दिशेने एक हवा येते, ह्या दोन्ही बाजूने हवा येते, परंतु या प्रदेशामध्ये प्रक्रिया कशी चालू असते बघा. तापमान हे जर वाढत असेल तर ते तापमान कशाचं वाढतं बघा, वायूचं, धुलीकणांचं आणि बाष्पाचं. जर वायू गरम झाले, बाष्प गरम झाले आणि धुलीकण जर गरम झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होतं, प्रसरण पावतात. प्रसरण पावणे म्हणजे ते काय होतात, विरळ होतात. विरळ झाल्यामुळे काय होतात, त्यांच्यावरचा दाब कमी होतो. दाब कमी झालं की ते काय करतात, ऊर्ध्व दिशेला वर फेकले जातात. म्हणजे या ठिकाणी तापमानात जर वाढ झाली तर धुलीकण, बाष्प आणि त्या ठिकाणचे वायू हे काय होतात, गरम होतात, विरळ होतात आणि वरच्या दिशेला ऊर्ध्व दिशेला फेकले जातात. मग या पूर्ण 10 पट्ट्यातलं म्हणजे 10 अंश उत्तर आणि 10 अंश दक्षिण मधलं नियमित चालू असतं आणि इतकं वेगानं चालू असतं की पृथ्वीवर तेवढ्या वेगानं कुठंच चालू नसतं, कारण सगळ्यात जास्त तापमान इथं असतं. मग एक मूळ कारण असं आहे की इथली हवा ही वर जाते. मग हवा जर वर गेली तर त्या प्रदेशात काय होतं, एकदम शांत होतं. उन्हाळ्यात बघा आपण कधी कधी काय म्हणतो, इतकं गरम उलाले की वारा देखील येईना झाले. वारा जर येत नसेल तर आपण बाजूवर जरी आंब्याच्या झाडाखाली झोपला असलो तर म्हणतो बघा की झाडाचं पान बी हलायला तयार नाही, कारण काय होऊ लागले, भरपूर गरम होऊ लागले. मग आता तीच परिस्थिती इथे येते ह्या 5 अंशामध्ये, त्याला शांत आणि डोलड्रम म्हणतात. दुसरं एक कारण बाहेरूनचं म्हणजे काय, इकडून हवामध्ये येते, तिकडून बी हवामध्ये येते, पण ही हवा ह्या 10 अंशापासून मध्ये येईपर्यंतच ह्या दरम्यानच्या पट्ट्यामध्येच काय होते, इतके तापते आणि इतकं त्याचं वहन होतं ऊर्ध्व दिशेला की ती ह्या 5 अंशापर्यंत पोहोचूच शकत नाही. म्हणजे हा 5 अंशाचा उत्तर आणि दक्षिण गोलार्धामधला इतका शांत पट्टा राहतो की इकडून येणारी हवा गरम होते आणि वरी जाते, तिकडून येणारी हवा येते गरम होते आणि वर जाते. म्हणजे हा शांत हवा डोलड्रम नावाने ओळखतात. एकदा एमपीसीने प्रश्न विचारला होता की पुढीलपैकी कोणत्या अक्षवर्ताच्या दरम्यान डोलड्रम आहे किंवा शांत हवेचा पट्टा आहे. डोलड्रम पुढीलपैकी कोणत्या अक्षवर्ताच्या दरम्यान असतं, 5 अंश उत्तर अक्षवर्त, 5 अंश दक्षिण अक्षवर्त. विषुववृत्तीय पट्टा पुढीलपैकी कोणत्या भूप्रदेशाला म्हणतात किंवा कोणत्या अक्षवर्ताच्या दरम्यान म्हणतात, 10 अंश उत्तर अक्षवर्त, 10 अंश दक्षिण अक्षवर्त. ओके, आता बघा ह्याच्यावर प्रश्न काय पडतात हेही म्हणलो. मग आता ह्याचा परिणाम काय होतो पहा. या ठिकाणी या बाजूची जी हवा आहे, जे वायू आहेत, धुलीकण आहेत, ते इथे येतात आणि इथे येतात. का येतात ते बघू. वायू, बाष्प आणि धुलीकण. हे पहा, वायू, बाष्प आणि धुलीकण. काय होतं बघा, वायू, बाष्प आणि धुलीकण हे ते गरम होतात. गरम झाल्यामुळे काय होतात, ते प्रसरण पावतात म्हणजे विरळ होतात. विरळ झाल्यामुळे खालच्या भूपृष्ठाजवळचा दाब कमी होतो. दाब कमी झालं की ती काय होते, हवा वर जाते. म्हणजे आपण जर गरम पाणी करायला ठेवलं तर थंड पाणी खाली येतं आणि गरम झालेलं वर येतं. म्हणजेच याचा अर्थ जर या प्रदेशामध्ये वर जरी तर कुठं काय असेल, समजा या ठिकाणी जर हवा जर ही असेल, थंड असेल तर ती खाली इथल्या इथं म्हणजे त्याची रोटेशन प्रक्रिया झाली असती. पण इथं वेग कसा बघा, टेम्परेचर इतकं तुफान आहे, तापमान इतकं जास्त आहे की या प्रदेशात जी बी हवा येते, जी हवा वर येते, ती हवा एका वेगानं, इकडून बी प्रेशर असतं आणि इकडून बी प्रेशर असतं, पण ही दोन्ही हवा वर येते आणि या प्रदेशात निर्माण होणारी हवा ही पण काय येते, वर येते. म्हणजे या दोन्ही बाजूला हवा वर येऊ लागली असते, गरम होते वर येते, गरम होते वर येते, गरम होते वर येते. या बाजूला काय होत असते, वर येत असते. म्हणजे दक्षिण गोलार्धातून येणारी हवा आणि उत्तर गोलार्धातून येणारी हवा नियमित गरम होते आणि वर येते. जर वर आली तर इथे कमी दाबाचा पट्टा होतो आणि कमी दाबाचा पट्टा जर झाला तर ती वर गेलेली हवा नेमकी काय होते, तर वर गेलेली हवा त्या वायूमध्ये, बाष्पामध्ये आणि धुलीकणामध्ये एका उंचीवर विशिष्ट वर जाताना आपण जी इकडे कन्सेप्ट बघितली होती कोणती, समुद्रापासून उंच जाताना ती काय होते,
त्याच्यातला दाब कमी होतो, परंतु दाब कमी झाल्यानंतर तापमान बी जसं जसं उंचावर जाऊ तस तसं कमी होतं. म्हणजे समुद्र सपाटीपासून जर उकाडा होत असेल तर थंड हवेच्या ठिकाणी आपण कधी पण कसं जातो, महाबळेश्वरला जातो, पर्वतीय ठिकाणी जातो का, आपण कुठेतरी दुसरीकडे जातो कमी उंचीच्या प्रदेशात. मराठवाड्यात कुणी येते का बघा बरं आपल्या थंड हवेच्या ठिकाण म्हणून. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीतच का बरं जातात, कारण जसं जसं उंच जाऊ तसं तशी हवा काय होते, थंड होते. म्हणजे इथली जी वर फेकली गेलेली हवा आहे, वायू आहे, धुलीकण आहे, बाष्प आहे, हे वर गेले की एका विशिष्ट लेवलवरती पुन्हा थंड होतात. थंड झाले की आकुंचन पावतात, आकुंचन पावले की ती एकमेकाच्या जवळ येतात. जी विरळ होती ती पुन्हा काय होते, आकुंचन पाहून जवळ येते. मग ती जवळ आलेली जी हवा असते ती पुन्हा होते जड. मग जड जर झाली तर ह्या दोन्ही बाजूने प्रेशर असतं, या दोन्ही बाजूने प्रेशर असतं. हे का, ही प्रेशर इकडे येतं, ही प्रेशर जर अशा पद्धतीने आलं तरी वर आलं की खालून प्रेशर कंटिन्यू चालू असतं. त्यामुळे ही वर आलेली हवा इथंच येऊन तर पडत नाही. म्हणजे वर आलेली हवा इकडून दोन्ही बाजूने प्रेशर चालू असल्यामुळं एका बाजूला असं इकडे बाहेर पडते, एका बाजूला इकडे बाहेर पडते. त्यामुळे या दोन्ही बाजूने हे बाहेर आलेली हवा एका बाजूला इथे येते आणि एका बाजूला हिच्या वरच्या बाजूला जाते. म्हणजेच ह्या दोन्ही बाजूला वरच्या हवेत गेलेली जी विशिष्ट लेवलची हवा असते ती एका उंचीच्या पुढे गेली, थंड होते, आकुंचन पावते, जड होते आणि पुन्हा खाली उतरण्याचा प्रयत्न करते. खाली उतरण्याचा प्रयत्न जी करते ती जागा असते 25 अंश ते 35 अंश, 25 अंश ते 35 अंश. मग आता त्या प्रदेशात, त्या पट्ट्यात इथं ऑलरेडी हवा चालू असते. मग ती आधीची हवा आणि पुन्हा ती हवा काय होते, खाली उतरते. मग आता या ठिकाणून खाली उतरलेली जी हवा असते, मग तुम्ही म्हणाल ती खालीच का उतरते, कारण या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये गरम झालेली हवा वर फेकल्यानंतर एका विशिष्ट उंचीवर जर गेली ती थंड होते, आकुंचन पावते, वजन वाढतं आणि ती खाली उतरते. मग खाली उतरलं की इथलं खालचा ऑलरेडी पट्टा आणि त्याच्यावरती पुन्हा वरून वजन पडणारा, म्हणजे खालचं वजन असतं आणि त्याच्यावरून पुन्हा वरून अजून वजन पडतं. मग खालचं वजन प्लस वरचं वजन जर झालं तर इथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो, जास्त. याही प्रदेशात पुन्हा जास्त दाबाचा पट्टा तयार होतो, जास्त. मग आता इथे जे जास्त दाबाचा पट्टा असतो त्याचं नाव आहे 25 अंश ते 35 अंश. हे दक्षिण गोलार्धात बी होतं आणि हे उत्तर गोलार्धात बी होतं. त्याचं नाव असं पडलेलं आहे उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा किंवा उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा. उपोष्ण पण का बरं म्हणतात आणि हे उप का नाव आलेलं आहे. उष्ण तर इथली हवा उष्ण इथं गेली, म्हणजे थंड होऊन इथं गेली, हे उष्ण इथलं नाव पडलं. उपोष्ण का बरं पडलं, कारण तीच प्रकार इकडून बी इकडे होत असतो बघा याच पट्ट्यामध्ये, या ठिकाणी. मग आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी तापमान हे काय असतं, विषुववृत्तावर दर वर्षभर सूर्यकिरण लंब रूपात पडतात, म्हणून इथलं तापमान समजा वाढतं. तापमान जर वाढलं तर कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यामुळे इथली हवा वर फेकली जाते आणि पुन्हा जर झाल्यास इकडे एकदा उतरते आणि इकडे एकदा उतरते. पण इकडची हवा इकडे काय येते, त्याचं कारण असं आहे पृथ्वी परिवलन करत असते आणि परिवलनाची जी गती असते ती इथं कमी असते, ध्रुवावर त्याची गती काय असतं, वेग त्याचा जास्त असतो. मग आता ही जर वेग इथं असेल जास्तचा, मग आता तुम्ही म्हणाल इथं जास्त असतो तर त्यापेक्षा इथं जास्त असेल की. इथं जास्त जरी असला ध्रुवावरती तर ध्रुवावर काय असतं, आकुंचन पाहून, म्हणजे धुलीकण, बाष्प आणि वायू इतके आकुंचन पाहून बसलेले असतात की ते वर्षभर बर्फ स्वरूपात गोठीत झालेले असतात. त्यामुळे ते पुन्हा हवेत फेकले जातच नाहीत, हवेत फेकण्याची प्रक्रिया तिथे होतच नाही. पण या ठिकाणी 60 अंश उत्तर आणि 60 अंश 60 अंश ते 70 अंश उत्तर आणि 60 अंश ते 70 अंश दक्षिण या गोलार्धामध्ये पृथ्वीच्या परिवलनामध्ये, म्हणजे स्वतःचं जे परिवलन होतं त्या परिवलनामध्ये स्वतःभोवती एक शक्ती तयार होते. असं परिवलन होत असताना एक शक्ती तयार होते आणि तो फोर्स काय करतो, या पट्ट्यामधली जेवढी काही हवा आहे, म्हणजे या पट्ट्यामधले वायू, धुलीकण आणि जे काही बाष्प असतील हे नियमित फेकले जातात बाहेर. मग आता ही पुन्हा प्रक्रिया काय होते, नियमित फेकल्यामुळे या ठिकाणचं, म्हणजे आता बघा इथलं तापमानामुळे बाहेर फेकलं जातं, इथलं वहन जे असतं हे तापमान जास्त होतं त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तापमान जर वाढलं तर हवा काय होते, तापमान वाढल्यामुळं तिथं वहन काय होतं, प्रसरण पावते, हवा वर येते आणि पुन्हा ती जड झाल्यानंतर पुन्हा इथं उतरते. पण इथं काय होतं, परिवलन चालू असल्यामुळं नियमित या ठिकाणी एक फोर्स तयार होतो. तो फोर्स म्हणजे ती शक्ती अशी होते की या ठिकाणची हवा नियमित इकडं आणि इकडे फेकली जाते, इकडं आणि इकडे फेकली जाते. मग आता जर नियमित हवा फेकली जात असेल तर आता इथंच आपण पाहिलं होतं, नियमित जर हवा बाहेर फेकली जात असेल तर इथं कमी दाबाचा पट्टा तयारच होणार. मग आता ही ध्रुवाजवळ असल्यामुळं ह्याला उपध्रुवीय म्हणतात, कोणीतरी समशीतोष्ण पण म्हणतं. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा इथे पण होतो आणि इथे पण उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा तयार होतो. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा हा इथं पण होतो. इथला जो असतो तो तापमान वाढल्यामुळे इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. पण या प्रदेशामध्ये दोन्ही बाजूला ही पृथ्वीचं
म्हणजे स्वतःचं परिवलन चालू असतं, स्वतःचं परिवलन चालू असतं. मग स्वतःचं परिवलन चालू असल्यामुळं इथं अभिसरणाची प्रक्रिया होते, म्हणजे बाहेर वहन, बाहेर परावर्तन फेकण्याची प्रक्रिया जास्त होते. मग आता हे जर परावर्तन फेकण्याची प्रक्रिया जर झाली तर इथून हे बाहेर फेकली गेलेली हवा, म्हणजे आता जसं जास्त दाबाच्या पट्ट्यात इथं दोन्ही बाजूने प्रेशर येत होतं, ही दोन्ही बाजूने हवा इकडे यायची. सेम इथून जास्त दाबाचा पट्टा इकडे आहे, इथून बी जास्त दाबाचा पट्टा आहे. ह्या दोन्ही बाजूला हवा इकडे प्रेशर फेकतेच, म्हणजे जसं इकडून दोन्ही बाजूला यायचे, ही 10 अंशापर्यंत यायची, पण गरम झाली की वर फेकली जायची, वर फेकली जायची. मग आता तसंच याही बाजूने हवा येते आणि त्याही बाजूने हवा येते, परंतु इथला परिवलनाचा वेग हा असा असतो की हवेमध्ये काय होतं, परावर्तित होतं, म्हणजे वहन हवेमध्ये बाष्प, धुलीकण आणि वायू हे बाहेर फेकले जातात. मग बाहेर फेकले गेले की इथं काय होतं, कमी दाबाचा पट्टा होतो. हे दोन्ही बाजूला येतात, परंतु फेकण्याची एवढी मोठी क्रिया असते की हे इथले वायू हे एका विशिष्ट उंचीवर येतात, आणि इथं जर विशिष्ट एका उंचीवर जर आले तर विशिष्ट उंचीवर गेल्यावर मग पुन्हा त्यांचं वातावरण हवा ते काय होतात, थंड होतात. थंड झाले की त्यांच्यात आकुंचनाची प्रक्रिया होते, ती जड होतात. मग जड झाले की त्यांना उतरायला जागाच लागते. मग आता हे दोन्ही बाजूने फेकलेले हे अशा पद्धतीने इकडे जसं होत होतं त्याच पद्धतीने होतं. मग आता हे फेकलेले हे जे असतात त्यातले अर्धे इकडे येतात आणि अर्धे इकडे जातात. मग आता अर्धे जर इकडे गेले तर ऑलरेडी जास्त दाबाचं तापमान इथं होतं, जास्त दाबाचा बेल्ट इथं होता. मग इथली वायू इथं गेल्यामुळे पुन्हा आणखीन जास्त दाबाचे पट्टे तयार झाले. आता इथून जे इकडे अर्धे आले, इथं म्हणजे जर समजा इथं ऑलरेडी जे काही वायू असतील, इथं जास्त दाबाचा पट्टा असेल, इथून काय आल्यामुळे इथं जास्त झालं आणि पुन्हा इथं आल्यामुळे जास्त झालं. म्हणजे जे काही रेग्युलर होते त्याच्यापेक्षा विषुववृत्तावरून इथं हवा आली आणि इथं उपध्रुवावरून इथं जास्त आली, म्हणून इथं जास्त दाबाचा पट्टा तयार झाला. इकडची जी काही उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा होता, इथून हवा काही इकडे गेली. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे दाब काय होतो, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. इथलं जे वहन होते त्यातली अर्धी हवा इथं उतरते, इथली अर्धी हवा इथं उतरते. उपध्रुवावरती पृथ्वीचं स्वतःभोवती परिवर्तन चालू असतं, त्यामुळे इथली हवा नियमित वर फेकली जाते आणि वर फेकली गेल्यानंतर त्यातली अर्धी हवा ही जर वर फेकली गेली तर यातली अर्धी हवा इथं उतरते, अर्धी हवा इथं उतरते. मग आता इथून येणारी अर्धी आणि इथून येणारी अर्धी, त्यामुळे हे एक झालं, ऑलरेडी तिथं एक असतं, असं दोन झालं, जास्त दाबाचा पट्टा झाला. आता इथली नियमित दोन्ही बाजूला फेकली जाते, इकडे इकडे जर फेकली गेली तर इथली हवा कमीच होणार आहे, म्हणून इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. इथून आलेली जास्त दाबाची हवा म्हणजे इथून फेकली गेलेली हवा अर्धी इथं उतरते आणि इथून अर्धी फेकलेली इथं उतरते. म्हणजेच एकूण जर आपण बघितला की आता पृथ्वीवरती एकूण सात हे जे काही हे जास्त दाबाचे पट्टे आहेत हे कसे तयार झाले. आता बघा, तापमानामुळं कमी दाबाचा तापमान आहे, बर्फ आहे, गोठण आहे, कमी तापमान आहे, त्यामुळे जास्त दाबाचा पट्टा इथं झाला, जास्त दाबाचा पट्टा इथं झाला. हे 1, हे 2. इथं वर्षभर तापमान अधिक असतं, त्यामुळे इथं कमी दाबाचा पट्टा झाला. इथं दोन्ही बाजूने येणारी हवा आणि या ठिकाणी तापमान हे अधिक वाढल्यामुळं या ठिकाणचे तापमान गरम होऊन म्हणजे तापमान वाढल्यामुळं या ठिकाणचं वहनाची प्रक्रिया ऊर्ध्व दिशेला म्हणजे वरच्या दिशेला होते. उंच 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 गेली की हवा थंड होते, अर्धी इकडे उतरते, अर्धी इकडे उतरते. मग अर्धी इकडे उतरलेली, अर्धी इकडली उतरलेली. मग आता त्याच पद्धतीनं पृथ्वीचं स्वतःभोवती स्वाग परिवलन चालू असतं. ते जर परिवलन चालू असेल तर या ठिकाणची हवा ही नियमित ह्या अर्धी इकडे उतरली जाते, अर्धी इकडे उतरली जाते. त्यामुळे इथं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. परावर्त म्हणजे पृथ्वीचं परिवलन चालू असल्यामुळं इथं कमी दाबाची इथली हवा नियमित बाहेर फेकली जाते, अर्धी इकडे उतरते, अर्धी उतरते. म्हणजेच या ठिकाणी हवा उतरते, म्हणजे या ठिकाणी जे काय आहे हवा उतरते. हो का, इथं बघा, ही हवा इथं उतरते. म्हणजे या ठिकाणी जर हवा उतरली आणि इकडल्याही बाजूने येणारी इथं जर हवा उतरली तर या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा होतो. तो जास्त दाबाचा पट्टा म्हणजे उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा कोणत्या प्रदेशात तयार होतो? 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर अक्षवृत्त. सेम तसंच इकडं 25 अंश दक्षिण अक्षवृत्त ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्त. हे दोन्ही गोलार्धात काय होते, हवा उतरल्यामुळे येथे जास्त दाबाचा पट्टा होतो. तर स्वतःचं स्वाग परिवलन चालू असल्यामुळं या ठिकाणची उपध्रुवीय पट्ट्यामधली हवा ही नियमित काय होते, बाहेर फेकली जाते. म्हणजे इथली हवा काय होते, बाहेर फेकली जाते, उतरत नाही. तर इथली हवा काय होते, बाहेर जाते. म्हणजे हवा या ठिकाणी काय होते, उतरते. म्हणजे या ठिकाणी उतरते, परंतु इथली वातावरणात फेकली जाते, बाहेर फेकली जाते. म्हणजे या ठिकाणी उतरली जाते, उतरवली जाते. तर इथं काय होते, बाहेर फेकली जाते. बाहेर फेकल्यामुळे इथं कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हे नियमित बाहेर फेकली जाते, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणजेच आता बघा, हा जो आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, ह्याचं जे अक्षवृत्त आहे 10 अंश उत्तर
ते 10 अंश दक्षिण. त्यानंतर हा उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा आहे 25 अंश उत्तर ते 35 अंश उत्तर अक्षवर्त. दक्षिणेकडे पण सेम प्रक्रिया असते. त्यानंतर हा जो आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा 60 अंश उत्तर अक्षवर्त ते 70 अंश उत्तर अक्षवर्त या दरम्यान उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा असतो. तर या प्रदेशामध्ये म्हणजे जो काही ध्रुवाच्या आसपास असतो तो सगळ्यात जास्त दाबाचा पट्टा असतो. यामध्ये आता एक बरेच विद्यार्थी म्हणतात की सर यामध्ये एक आम्ही म्हणजे अश्व अक्षवृत्त या नावाची कन्सेप्ट ऐकलेली आहे. तर पूर्वीच्या काळी जर आपण अभ्यास केलेला असेल म्हणजे बऱ्यापैकी वाचन केलेलं आहे किंवा बरेच पुस्तकांमध्ये शिकवताना असं सांगितलं जातं किंवा शिक्षक बांधव सांगताना असं सांगतात की या दरम्यान या दक्षिण गोलार्धामध्ये समुद्र जास्त प्रमाणात आहे. इकडं काय आहे उत्तर गोलार्धामध्ये जमीन जास्त आहे. परंतु या दरम्यान हे जो काही जास्त दाबाचा पट्टा आहे 25 अंश ते 35 अंश या दरम्यान इंग्लंडचे बरेचसे व्यापारी पूर्वी घोडे घेऊन त्या जमैका बेटाकडे जायचे. जमैकाच्या बेटाकडे तर ते व्यापारासाठी मग ते घेऊन जायचे. मग ते घेऊन जात असताना काय व्हायचं की या पट्ट्यात जर अडकलं तर एखादी जहाज या पट्ट्यामध्ये जर गेलेली असेल तर मुळात या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा राहायचा. हे जर जास्त दाबाचा पट्टा असेल एखादी जहाज चालली आहे जास्त दाबाचा पट्टा आहे ती जहाज पुढे सरकतच नाही. ही पुढे न सरकणे कारण पूर्वी लाकडी शिड्याच्या जहाजी होत्या ती पुढे सरकतच नाही. मग पुढेही न सरकणे आणि पुन्हा वरून उतरणारी हवा म्हणजे ती हवा उलटी उतरते खाली उतरते म्हणजे आता ही पुढेही सरकना आणि पुन्हा वरून मी प्रेशर आलं त्यामुळे ते जहाज पुढे जातच नाही तिथंच थांबतं. मग ते जर तिथंच थांबत असेल तर पूर्वी त्या मोठमोठ्या जहाजावरती घोडे असायचे माणसं असायचे. मग आता त्यांनी ठरवून स्वतःसोबत खायला प्यायला अन्न घेऊन गेलेलं राहायचं. मग आता पूर्वी मग नंतर काय व्हायचं जहाज जर तिथंच थांबलं तर मग त्यांना काय करावं लागायचं की त्यांच्यासोबत आणलेलं जे काही वजन असेल ते कमी करावं लागायचं. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला ते घोडे काही बाहेर फेकून दिले जायचे. त्यांना आणलेलं जे काही वजनदार काही साहित्य असेल ते बाहेर फेकून दिलं जायचं आणि मग इथलं वजन कमी झालं की त्यातनं पुन्हा ते बाहेर पडायचे. म्हणून बऱ्याच वेळेला अश्व हे जे म्हणतात अश्व अक्षवृत्त तर ते कोणाला म्हणतात तर 25 अंश ते 35 अंश दक्षिण गोलार्धात ही प्रक्रिया घडलेली होती किंवा ही घटना घडली होती. म्हणून याला काय म्हणतात 25 अंश दक्षिण गोलार्ध ते 35 अंश दक्षिण गोलार्ध. तर त्या गोलार्धात घडल्यामुळं या दरम्यान एक तुम्हाला वाचलेलं असेल किंवा सांगितलेलं असेल. ओके. आता यानंतर पुन्हा प्रश्न बघा आपण एक अभ्यास केला या ठिकाणी की नेहमी जी काही हवा असते हवेचा दाब जास्त असेल तर जास्त दाबाच्या ठिकाणाहूनच कमी दाबाकडे वहन होत असतं. म्हणजेच जर आता इथं जर आपण अभ्यास करायला घेतला तर आता इथे बघा हे काय आहे या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा आहे त्यामुळे जास्त दाबाकडनं हे कमी दाबाकडं हवेचं वहन होणारच. म्हणजे आपण असा अभ्यास करू जेणेकरून तुमच्या लक्षात राहील या बाजूला जाणारच. त्यानंतर या बाजूला जर बघितला हे जास्त दाबाचं आहे हे त्यामुळं पुन्हा या बाजूला येणारच हवा. आता ही जास्त दाबाची हवा ही इकडे येणारच पुन्हा जास्त दाबाकडनं कारण कमी दाबाचा पट्टा इथं आहे ना त्यामुळे जास्त दाबाची पट्टा हवा इकडे येणारच. जास्त दाबाची हवा इकडे येणारच. इकडे जास्त दाबाची इकडे कमी दाबाकडे येणारच. इकडे जास्त दाबाची कमी दाबाकडे येणारच. याच ठिकाणी आता याही बाजूला असंच होतं जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वहन होणारच आणि त्यानंतर पुन्हा ही जास्त दाबाची हवा आहे त्यामुळे या बाजूला काय होतं कमी दाबाकडे वहन होतच. मग आता तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी हे एक आपण वाचलेलं असेल त्यामध्ये काय आहे की एक कोरिओलिस असं आपण जे काही पृथ्वीचं स्वतःभोवती परिवलन होत असतं आणि त्याच्यामध्ये एक स्वतःची शक्ती तयार होते. त्या स्वतःच्या शक्तीला किंवा त्याच्यामध्ये एक फोर्स तयार होतो त्याला आपण कोरिओलिस प्रेरणा म्हणतो. त्या फेरलेच्या नियमानुसार काय होतं ते एक आपण बघू. केंद्रोत्सारी प्रेरणामध्ये स्वतःमध्ये काय होतं नियमित स्वतःमध्ये एक फोर्स तयार होतो आणि तो फोर्स जर तयार झाला तर त्या फोर्समध्ये हवा काय होते बाहेर फेकली जाते आणि पुन्हा गुरुत्वाकर्षण शक्तीनुसार आणि ती हवा जड झाल्यानंतर पुन्हा अंतर्गत येते आतमध्ये येते. आणि ही जी आहे घूर्णन शक्ती घूर्णन म्हणजे काय वारा जर वहन करत असेल समुद्रावरून जात असेल तर ते अत्यंत वेगानं राहतं. जर आता आपण जर इकडे बघितलं तर यामध्ये जर बघितला समुद्रावरून जर वाहत असेल तर त्याला अडवणारा कोणीच नसतं त्यामुळे ते अत्यंत वेगानं वाहतं. आणि जर जमिनीवरून वाहत असेल तर काय होतं त्याला कुणी ना कुणी तर अडवतं. मग अडवल्यामुळे त्याचा वेग कमी होतो. परंतु समुद्रावरून जर वाहत असेल तर ते अत्यंत वेगवान गतीने वाहत असतं. म्हणूनच ज्यावेळेला आपण इथे उत्तर गोलार्धामध्ये बघतो त्यावेळेला उत्तर गोलार्धामध्ये भरपूर देश आहेत. इथे अमेरिका आहे इथे युरोप खंड आहे आशिया खंड आहे. पण त्या प्रमाणात जर इकडे बघितलं तर समुद्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही एक अभ्यास करताना पाहिला असेल की या प्रदेशामध्ये 40चे वारे 50चे वारे आणि 60चे वारे हे आपण वाचलेले आहेत किंवा अभ्यास केलेले आहेत की दक्षिण गोलार्धामध्ये 40
50 आणि 60 याला काय म्हणतात आपण बघूया. बघा आपण काय म्हटलो की दक्षिण गोलार्धामध्ये हे समुद्र जास्त असल्यामुळे अडवणुकीला काहीच नाही, म्हणजे घर्षण क्रिया प्रक्रिया काहीच होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला या गोलार्धात जातो त्यावेळेला आपल्याला परीक्षेला काही प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ते कोणते की या गोलार्धामध्ये जर गेलं तर 40 अंश दक्षिण गोलार्धामध्ये, म्हणजे 40 अंश अक्षवृत्त दक्षिण गोलार्धातला जे वाहतात त्या वाऱ्यांना आपण अक्षवृत्ताच्या दरम्यान जे असतात त्याला आपण गर्जनारे म्हणतो, गर्जनारे. त्यानंतर 50 अंश जे असतात त्याला म्हणतो आपण खवळलेले, आणि त्यानंतर 60 अंश जे असतात त्याला आपण म्हणतो किंचाळणारे. म्हणजे काय बघा, उत्तर गोलार्धामध्ये तर जमीन आहे त्यामुळे तिथं हवेचा वेग तर जास्त नसतो, परंतु या दक्षिण गोलार्धात जर आलं तर समुद्रावरूनच हवा वाहते आणि त्याला घर्षण कोणीच नसतं. मग आता 40 अक्षवृत्ताच्या दरम्यान दक्षिण गोलार्धात जे वारे ज्या वेगाने वाहतात त्याचं नाव आहे दिलेलं की गर्जनारे 40चे वारे असं म्हणतात. गर्जनारे 40चे वारे. 50 खवळलेले वारे, 50 अक्षवृत्तावरच्या वाऱ्यांना खवळलेले वारे म्हणतात. त्याच पद्धतीनं 60 अंश दक्षिण गोलार्धातल्या वाऱ्याला 60 अंश दक्षिण अक्षवृत्तावरील किंचाळणारे वारे असं म्हणतात. म्हणजे ह्याला नावं दिलेली आहेत. तर ह्या नावावरती नियमित प्रश्न पडत असतो. मग तुम्ही म्हणाल की सर या दरम्यान हे अश्व अक्षवृत्त जे घोडे उतरवले मारले गेले हे जे म्हणलो होतो हे आपण अभ्यास केलं, हे बी इथंच का, कारण या दरम्यान समुद्र हा जास्त आहे, याच दरम्यानच्या समुद्रावरती व्यापारी लोक व्यापार करत होते आणि त्या दरम्यान ह्या घडणाऱ्या घटना शास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास आणि त्यानंतर हे आपल्या उदयास आलेला आजचा अभ्यास, ह्याच्यावरून आपण हे सांगत आहोत की 40 अंश दक्षिण गोलार्धामध्ये आपण गर्जनारे 40चे अक्षवृत्तावरील वारे म्हणतो दक्षिण गोलार्धात, 50 अंश खवळलेले 50चे वारे म्हणतो आणि 60 अंश किंचाळणारे दक्षिण गोलार्धातले वारे म्हणतो. हे झालं 40, 50 आणि 60च्या बाबतीत. मग तसं उत्तर गोलार्धात तर ते घडत नाही. मग आता आपण जर बघितलं की जास्त दाबाकडनं हवा काय होते, कमी दाबाकडे वाहत असते. मग आता जर वाहत असेल तर आता आपण बघा पुण्याला जर गेलात तुम्ही तर पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणतात, कुठून आलास, लातूरून, उस्मानाबादमधनं, नांदेडवरनं, किंवा आता आपल्या औरंगाबादला जर गेलो तर औरंगाबादला म्हणतात बघा कुठून आलायस, बुलढाण्याहून आलास का, विदर्भातून गडचिरोलीतून आलास का, इकडून जळगाववरून आलास, कुठून आलास, म्हणजे जिथून येतो तिथून त्याचं नाव पडतं. मग आता हे नाव इथं कसं पडतं बघा, जर या गोलार्धामध्ये जर आपण आलं तर ज्या गावाहून येतं त्या गावाहून त्याचं नाव पडतं. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ या 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 बाजूने येणार आहे आणि या बाजूनं समजा आता जास्त दाबाकडून आपण आता जे बघितलं होतं तर हे जिथून येतो तिथून त्याचं नाव पडतं. पण आता इथं काय होतं बघा की स्वतःभोवती परिवलन होत असल्यामुळे येथे एक आपण अभ्यास करतो की ज्या अभ्यासामध्ये हा फेरलेचा नियम म्हणतात. फेरले या शास्त्रज्ञाने हे शोधून काढलेला आहे. फेरलेचा नियम म्हणतात. तो नियम काय बघा, जर तुम्ही ह्या उत्तर गोलार्धामध्ये असाल, तुम्ही जर ह्या उत्तर गोलार्धात असाल तर उत्तर गोलार्धात एक प्रक्रिया घडते, उत्तर गोलार्धात एक प्रक्रिया घडते आणि दक्षिण गोलार्धात एक प्रक्रिया घडते. म्हणजे जास्त दाबाच्या पट्ट्याकडनं आपण जर कमी दाबाच्या पट्ट्याकडे जात असाल तर हे उत्तर गोलार्धामध्ये काय होतं, जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे जर जात असाल, म्हणजे आता उदाहरणार्थ येथे जास्त दाबाकडनं तुम्ही जर कमी दाबाकडे जात असाल, म्हणजे आता उदाहरणार्थ मी इकडे चाललोय तर वारे हे स्वतःच्या उजवीकडे वळतात. फेरलेचा नियम सांगतो हा, म्हणजे उजवीकडे वळतात, म्हणजे सरळ न येता परिवलन चालू असतं. म्हणजे आता इथं जर मी फेकलं तर इथंच उतरलं असतं, पण परिवलन चालू असल्यामुळे इथं जर फेकलं तरी माझ्या मागच्याला मिळतं इकडच्या बाजूला. म्हणजेच ही आपल्या उजव्या बाजूला वळतात, सरळ न येता ही आपल्या उजवीकडे येतात, उजवीकडे. मग आता सेम जर दक्षिण गोलार्धात आलं तर आता इथं काय म्हणले बघा, दक्षिण गोलार्धात जास्त दाबाचे जे पट्टे आहेत तिथून जर हवा येत असेल तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जर येत असेल, अहो का इथे बघा आता जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे जात आहे तर ती हवा आपल्या डावीकडे वळते. डावीकडे जर वळत असेल तर या बाजूला वळते, अहो का या बाजूला वळते. मी परत काय म्हणतो बघा, उत्तर गोलार्धामध्ये स्वतःच्या उजवीकडे वळते, हो काही उजवीकडे राईटला. उत्तर गोलार्धात आर लक्षात ठेवायचं, जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे चाललं की स्वतःच्या उजवीकडे वळते. मग आता उजवीकडे जर वळत असेल तर या गावाहून आले, मग आता या गावाहून जर इकडे येत असेल तर आता जनरली काय म्हणते माणूस, पूर्वेकडून पश्चिमेकडे आलं म्हणून त्याला पूर्वी वारे आपण असं म्हणतात, पूर्वीय वारे असंही म्हणतात, पूर्वीय वारे. आता बघा इथून मी पूर्वेकडे आलं म्हणून याला पूर्वी वारे पण म्हणतात. मग आता जर ऍक्च्युअल आपल्याला जर त्याला डॉट सांगायचं असेल तर बघा, आता जर दिशा ज्ञान बघितलं तर ह्या दिशा ज्ञानानुसार हे इथून इकडे येतात, म्हणजे इथं दिशा कोणती असेल, ईशान्य, ह्याला ईशान्य वारे म्हणतात, ईशान्य वारे.
इथं जर बघितलं तर हे आग्नेयेकडून येतात, म्हणून याला आग्नेय वारे म्हणतात. आग्नेय वारे म्हणतात. फेरलेचा नियम सांगतो की जास्त दाबाकडनं जर आपण कमी दाबाकडे जात असाल आणि तुम्ही जर दक्षिण गोलार्धात असाल तर तुम्हाला डावीकडे वळावं लागतं, आणि जर उत्तरेकडून म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये जास्त दाबाकडनं जर कमी दाबाकडे जात असाल तर तुम्हाला तुमच्या उजवीकडे वळावं लागतं. हे बघा इथं आर लक्षात ठेवायचं आणि इथं एल लक्षात ठेवायचं, म्हणजे जास्त दाबाकडनं निघालो की आपल्या डावीकडे वळावं लागतं. हा नियम एकदम बेसिक आणि छोटा नियम आहे की फेरलेचा नियम काय सांगतो, उत्तर गोलार्धामध्ये आर सांगतो म्हणजे आपल्या उजवीकडे वळा. कुठून? जास्त गोलार्धात, म्हणजे जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे हवा जाते माहितच आहे. ओके, मग आता ह्याला पूर्वीय वारे म्हणतात, ह्याला आग्नेय वारे म्हणतात, कारण डॉट म्हणजे आता हे सगळे नाव आहेत, हे पूर्वी वारे आहेत, हे आग्नेय वारे आहेत. आता प्रश्न कसे विचारतात बघा की दक्षिण गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश दक्षिण अक्षवृत्तापासून विषुववृत्ताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? मग आता त्याच्यात आग्नेय वारे देईल, ईशान्य वारे देईल, नैऋत्य वारे देईल, तर काय म्हणतात? आग्नेय वारे म्हणतात. आता हे आग्नेय वारे हे दोन्हीला पूर्व वारे म्हणतात, म्हणजे आग्नेय वारे आणि ईशान्य वाऱ्याला मिळून काय म्हणायचं? पूर्वी वारे म्हणायचं, कारण ते पूर्वीकडून पश्चिमेकडे पण वाहतात. हे नियमित पूर्वेकडून पश्चिमेकडे पण वाहतात. मग आता पूर्वेकडून जर पश्चिमेकडे वाहत असतील तर पूर्वी वारे. आता तुम्ही काही ठिकाणी वाचलेलं असतं व्यापारी वारे. मग आता काय होतं, पूर्वी या दरम्यान बऱ्याच प्रमाणावरती व्यापार व्हायचा, मग व्यापारासाठी हे मदत करणारे वारे होते, म्हणून यांना व्यापारी वारे म्हणतात. व्यापारी वारे, व्यापारी वारे असंही म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ बघा की जर जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे येत असाल, जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे उत्तर गोलार्धात असाल तर फेरलेचा नियम असा सांगतो की त्याने आपल्या उजव्या हाताला वळलं पाहिजे, त्यामुळे ह्याला ईशान्य वारे म्हणतात. जास्त दाबाकडनं जर कमी दाबाकडे जात असाल दक्षिण गोलार्धात तर फेरलेचा नियम सांगतो तुम्ही तुमच्या डावीकडे वळलं पाहिजे, ते वारे डावीकडे वळतातच, त्याला आग्नेय वारे म्हणतात. आग्नेय वारे आणि ईशान्य वारे हे नियमित जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे जेव्हा विषुववृत्ताकडे वाहतात त्यांना पूर्वी वारे असे म्हणतात, आणि या दरम्यान व्यापार मोठ्या प्रमाणावर होत होता म्हणून याला व्यापारी वारे असेही म्हणतात. त्यामुळे जे जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे म्हणजे विषुववृत्ताकडे वाहतात उत्तर आणि दक्षिण गोलार्धातले वारे त्यांना व्यापारी वारे असे म्हणतात. मग आता हे व्यापारी वारे, मग आता तुम्ही वाचलेलं असेल प्रतिव्यापारी वारे, ह्याच्या सोपा इथं व्यापारी वारे असतील तर या ठिकाणी आपल्याला कोणते वारे दिसले पाहिजेत? प्रतिव्यापारी वारे दिसलेच पाहिजेत. प्रतिव्यापारी, काही प्रतिव्यापारी वारे इथे दिसतीलच, या ठिकाणी पण प्रतिव्यापारी वारे दिसणारच. काही प्रतिव्यापारी वारे दिसणार म्हणजे दिसणार. आता प्रतिव्यापारी जर इथं दिसले तर आता आपला नियम पुन्हा फेरलेचा. जास्त दाबाकडनं जर कमी दाबाकडे जर इथं वाहत असेल तर आपण आर म्हणलो, आर फिक्स, आर म्हणजे आपल्या उजवीकडं. मग आता आर म्हणजे जर उजवीकडे वाहणार असतील तर हे वारे आता उजवीकडे वाहतील, हे उजवीकडे वाहतील, हे उजवीकडे वाहतील. मग आता इथून निघालेली जागा कोणती आहे बघा? नैऋत्य दिशा, ह्याला नैऋत्य वारे म्हणतात. हो का, हे नैऋत्य वारे. या ठिकाणी आता दक्षिण गोलार्धात जर या ठिकाणी जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे जर वारे निघाले तर काही कमी दाबाकडे निघाले. मग आता तुम्ही असंच का घेतलं जर असं म्हटलं तर आता काही इथं वाहू लागलेत. नियम काय? वर आर होता पण आता इथं काय? यल, लेफ्ट. काही लेफ्टला गेले. मग आता जर इकडे लेफ्टला गेले तर इथं आलं लेफ्ट, काही यल, काही इथं आले. आता इथून जर इकडे येत असतील तर इथून इकडे येताना आपण ह्याला म्हणतो वायव्य वारे. वायव्य वारे. म्हणून आपल्याला एक प्रश्न असा विचारला जाईल की वायव्य वारे आणि ईशान्य वारे यांना कोणत्या प्रकारचे वारे म्हणतात? तर प्रतिव्यापारी वारे म्हणतात. प्रतिव्यापारी वारे नेमके कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतात? तर आपण इथं बघू शकतो. ह्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आणि कमी दाबाचा पट्टा, ध्रुवीय पट्टा, ह्याच्या दरम्यान कोणते वारे वाहतात? प्रतिव्यापारी वारे वाहतात. म्हणजे दक्षिण गोलार्धात पण वाहतात आणि इकडे पण वाहतात. मग आता इकडच्या वाऱ्यांना काय म्हणायचं? ह्याला ध्रुवीय वारे म्हणायचं. मग आता काय इकडे जर इथून जर इकडे येत असतील इथून, आता हे जर पाहिलं हे जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे येतात. मग आता आपण अभ्यास केला जास्त दाबाकडनं जर कमी दाबाकडे येत असतील आर उत्तर गोलार्धात, मग आर जर असेल तर हे इथं ह्याला ध्रुवीय वारे म्हणायचं कारण ध्रुवावरून वाहतात. आता इथं पण ह्या लेफ्टला वळतात, मग लेफ्टला जर वळले तर आता इकडे वळतील. इकडं ह्याला म्हणायचं ध्रुवीय वारे. ध्रुवीय वारे ह्याला पण म्हणायचं ध्रुवीय वारे. म्हणजेच आता आपला एकदम व्यवस्थित प्रश्न लक्षात येईल की डोलड्रम कशाला म्हणायचं? शून्य म्हणजे विषुववृत्तावरती 5 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 5 अंश दक्षिण अक्षवृत्त, ह्याला डोलड्रम
किंवा शांत पट्टा म्हणायचं. मग आता ह्याला जर म्हटलं तर आता या ठिकाणी व्यापारी वारे कोणते, हे काही ईशान्य वारे आणि हे आग्नेय वारे, म्हणजे हे जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे किंवा विषुववृत्ताकडे वाहणारे कोणते वारे असतात, व्यापारी वारे असतात. व्यापारी वारे म्हणजे कोणते, ईशान्य वारे आणि आग्नेय वारे. प्रतिव्यापारी कोणते, नैऋत्य वारे आणि या ठिकाणचे वायव्य वारे, ह्याला प्रतिव्यापारी वारे म्हणायचं. ध्रुवावरचे आपल्याला लक्षात आले. त्यानंतर जेव्हा आपण दक्षिण गोलार्धामध्ये येतो त्याला कोणीही अडवण्यासाठी नसतं, त्यावेळेला आपण त्याचा वेग जास्त असतो. म्हणून अभ्यास करताना म्हणलं होतं 40चे गर्जणारे वारे, 50चे खवळलेले वारे आणि 60चे किंचाळणारे वारे. आपल्या एक लक्षात आलं असेल की हे एकूण काल्पनिक रेषा जेव्हा आपण अक्षवृत्ताच्या मांडतो त्यावेळेला एकूण पूर्ण पृथ्वीवरती 7 काय आहेत, हवेचे पट्टे आहेत. कोणते, जास्त हवेच्या दाबाचे पट्टे किती आहेत, 7. त्यातले जास्त दाबाचे पट्टे किती आहेत, 4 आणि कमी दाबाचे पट्टे किती आहेत, 3. मग असं का होतं, कारण धुलीकण, वायू आणि बाष्प यांच्यावरती जो परिणाम होतो, जर तापमान वाढलं तर या प्रदेशामध्ये तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे इथली हवा वर जाते, वर गेल्यानंतर त्यानंतर पुन्हा खाली प्रसरण पावते, पण पुन्हा वर गेली की आकुंचन पावते, जड होते आणि उतरते. ती म्हणजे ह्या दोन्ही बाजूला उपउष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्यावरती. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा जो इथं असतो 60 ते 17 अंशामध्ये पृथ्वीचं परिवलन चालू असतं. त्या परिवलनामध्ये इथली हवा बाहेर फेकली जाते, म्हणून इथली वायू, धुलीकण आणि बाष्प बाहेर फेकले जातात. अर्धे इथं कशावरती जाऊन उतरतात, ध्रुवावरती. अर्धे कुठे जाऊन उतरतात, जास्त दाबाचा जो उपउष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा असतो ते उतरतात. त्यामुळे तापमानानुसार 1, 2 आणि 3 पट्टे तयार होतात. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे इथले 1 आणि 2 उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे होतात आणि वारे खाली उतरल्यामुळे या ठिकाणी जास्त दाबाचे उपउष्ण कटिबंधीय हे 2 पट्टे तयार होतात. साथीचं विभाजन कळालं, ही 3 तापमानामुळे, हे जे 3 आहेत, हे 3 हे तापमानामुळे. कोणते 3 तापमानामुळे, ध्रुवावरचे 2 आणि विषुववृत्तावरचा 1. त्यानंतर 2 कशामुळं, उपध्रुवीय जे म्हणलो की परावर्तन जे होतं, हे परावर्तन जर झालं तर या परावर्तनामुळे या दोन्ही बाजूचे जे काय हवा असते बाहेर फेकली जाते आणि बाहेर फेकल्यानंतर पुन्हा ती एक ध्रुवावर उतरते आणि इकडे जास्त दाबाच्या उपोष्ण कटिबंधीय पट्ट्यावरती उतरते, ह्याला परावर्तन. आणि हे दुसरे 2 जे आहेत, इथं वारे खाली उतरतात किंवा वहन होतं आणि या ठिकाणचे जड वारे किंवा जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. तर हे जास्त दाबाचे पट्टे, हे 3 तापमानामुळे 2 पृथ्वीचं परावर्तन होतं, त्यामुळे इथं कमी दाबाचे पट्टे तयार होतात आणि या ठिकाणी हे 2 जे आहेत वारे इथं उतरतात आणि तिथं जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. या पद्धतीने आपण वारे आणि आपण या ठिकाणचा दाब याचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो. आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये अधिकची माहिती पाहू. ओके मित्रांनो, आपण थांबूया. असेच वेगवेगळे नवीन व्हिडिओ आपण आपल्यासाठी पाठवूया. जर कोणाला काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि वेगवेगळ्या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जर राहिलेला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.